महाराज की जय। भगवती जगदम्बा माता की जय। अन्नपूर्णा माता की जय। दुर्गा माता की जय। हर हर महादेव। भारत माता की। महादेव ओ माता की। अपने अपने माता जय पिता की। हर हर जय महादेव। महादेव। श्री शिव परमात्मा स्वरूप जगदाद्य जगद्गुरु मूल पंचाचार्य मन्मथादि संत बसवादि प्रमथ सद्गुरु धारेश्वर तथा आदिश्वर शिवाचार्यांपासून मल्लिकार्जुन शिवाचार्य पर्यंतच्या परंपरेला अनंत प्रणाम करून आणि त्या निमित्ताने आज नरजन्म रहस्य प्रथम अध्याय, त्याचबरोबर शिवपाठ आणि 4 ठिकाणी वेगवेगळ्या मंदिरांमधून आपण प्रवचन शिवपाठ करत करत या ठिकाणी बनकर वस्तीमध्ये येऊन पोहोचलेलो आहे. पदयात्रेचं वैशिष्ट्य काय आहे? पायी करावी दरमास वारी, मला मन्मथा निज तूच तारी. हे मन्मथ स्वामींना सद्गुरु रेवणसिद्ध शिवाचार्यांनी सांगितलेलं आहे. प्रत्येक व्यक्तीने दर महिन्याला वारी करावी, दर पौर्णिमेला जावं आणि मन्मथ स्वामींचे आशीर्वाद घ्यावे. परंतु आता आपणाला तर प्रत्येक अमावस्याला किंवा पौर्णिमेला येणं शक्य नाही आहे. मग काय करावं? तर कमीत कमी कार्तिक पौर्णिमेला तरी आपण सर्वांनी यावं, अशा प्रकारची मन्मथ स्वामींची अपेक्षा आहे. आणि म्हणून मन्मथ स्वामींच्या अपेक्षेनुसार बघा, मन्मथ स्वामींचा जन्म झालेला आहे माघ शुद्ध पंचमी सोमवारी, परंतु त्या दिवसाचं सुद्धा मन्मथ स्वामींना महत्व वाटत नाही. त्याचबरोबर त्यांची समाधी स्थिती आहे ती फाल्गुन शुद्ध चतुर्थी, त्याबद्दलही त्यांना काही वाटत नाही. उलट ते कपिल मुनींनी जिथे वास्तव्य केलं होतं, कपिल मुनींनी ज्या ठिकाणी तपश्चर्या केली, अशा ठिकाणी मी सुद्धा शिवशक्तीचं दर्शन व्हावं, शिव पार्वतीचं दर्शन व्हावं म्हणून साधना केली आणि त्यामध्ये मला फल प्राप्त झालं. मला भगवती आणि भगवंताचं दर्शन झालं. त्या पवित्र ठिकाणी दर महिन्याला आपण सर्वांनी यावं. आणि तीच तिथी कार्तिक शुद्ध पौर्णिमा, कृतिका नक्षत्र, आणि मी स्वतः कार्तिक स्वामींचाच अवतार आहे असं मला वाटतं. कारण मी जेव्हा प्रत्यक्ष कार्तिक स्वामी होतो त्यावेळेला सातारा जिल्ह्यातील कमंडलू आणि कृष्णा नदीच्या तीरावर अनेक वेळा जपतप साधना केलेली आहे असं ते सांगतात. आणि आजही रहिमतपूर नगरीच्या जवळ नहरवाडी म्हणून जे स्थान आहे त्या ठिकाणी या कमंडलू आणि कृष्णा नदीचा संगम आहे. प्रत्यक्ष त्या ठिकाणी जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राला देखील कार्तिक स्वामींचं क्षेत्र असं संबोधलं जातं. आणि त्या पवित्र क्षेत्रावरून मी अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी संचार केलेला आहे. आणि जेव्हा मी माझ्या कालावधीमध्ये इथं महाराष्ट्रात फिरू लागलो त्यावेळेला मी कराडला सुद्धा गेलो, प्रीती संगमावरती गेलो, मी कमंडलू आणि कृष्णा संगमावर देखील स्नान वगैरे केलं. त्याच ठिकाणी शिवनाथ नावाचं सुद्धा एक पवित्र मंदिर आहे. आणि आम्हाला तर खूप त्याचा मोह निर्माण झाला. आम्ही जवळजवळ दर महिन्याच्या शिवरात्री किंवा प्रदोष या वेळेला आवर्जून त्या ठिकाणी जातो. असं हे पवित्र ठिकाण
आहे आणि त्याच प्रमाणे तिथे सुद्धा शिवशक्तीचं आवाज दर्शन स्पष्ट येईना आप्पाजी, आपल्याला घडत. आवाजच येईना स्पष्ट. तर क्षेत्रामध्ये जय धारेश्वर आवाज येत खुद्द नाही ना. मला शिव पार्वतीचं दर्शन झालेलं आहे आणि तो दिवस म्हणजे कार्तिक पौर्णिमेचा दिवस आहे असं सांगितलं जातं. आपण जेव्हा पूर्वकथा ऐकतो त्यावेळेला कार्तिक स्वामी थोडे नाराज झालेले होते आणि मग त्यांना प्रसन्न करून घेण्याकरता भगवती पार्वतीच्या आग्रहाखातर भगवान शिव आणि पार्वती यांनी सुद्धा कार्तिक स्वामींना प्रत्यक्ष दर्शन दिलं होतं. तोही दिवस कार्तिक पौर्णिमे महिना ओम नमः शिवाय. आवाज ही नाही आप्पा. जय धारेश्वर आवाज येईना.